स्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, जराशा अडचणीमुळे मला थोडंसं लाईव्ह ऑफ करावं लागलं आणि जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लवकर आपल्याला माहितीही देता यावी या अनुषंगाने. तर कृपया करून तुम्ही तुमच्या असलेल्या अडचणी नोंदवा, जेणेकरून त्या आपण सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थ्यांना अडचणी लाईव्ह मध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार. यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ज्या खूप जास्त अडचणी आहेत त्या उमेदवारांच्या अडचणी या आपण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुमच्या कमेंट्स या लवकरात लवकर तुम्ही करा, जेणेकरून त्या आपल्याला सोडवता येतील. आणि कृपया करून लवकरात लवकर तुमचे प्रश्न हे सबमिट करा, कारण बराच कालावधी हा बऱ्याच उमेदवारांचा जे मला आन्सर होतं ते देता आलं नाही, त्यामुळेच आपण हा लाईव्ह अरेंज केलेला आहे. त्यामुळे तर प्रश्न आहे विवाहित महिलांसाठी. ओके, एकच उद्देश हा उमेदवारांचा खूप अर्जंट प्रॉब्लेम आहे, त्या उमेदवारांनी आपल्या प्रॉब्लेम्स इथे म्हणजे या रिलेटेड आहेत किंवा 20 शाळा पसंतीक्रम किंवा असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण नंतर सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. परंतु ज्या उमेदवारांचे इतर प्रॉब्लेम्स आहेत जे लवकरात लवकर त्यांना सोल्युशन पाहिजे, त्यांच्याकरिता आपण हा लाईव्ह डेमो हा घेतलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी ही काळजी घ्यावी की त्यांच्या ज्या कमेंट्स आहेत त्या आपण पहिल्यांदा घेणार आहोत. तर आता आपण चालू करूया. प्रश्न काय आहे तर आरती होता की विवाहित महिलांसाठी वडिलांच्या कडचे नाव असेल तर मराठा आरक्षण सर्टिफिकेट कुठल्या. तर तुम्ही विवाहित महिलांसाठी वडिलांच्या म्हणजे तुम्ही कुठलंही नाव लावा, परंतु तुमचं जे जात किंवा जात प्रमाणपत्र सर्टिफिकेट हे तुमच्या स्वतःच्याच आहे. फक्त तुमचं जे सर्टिफिकेट मध्ये कुठे काही कार्ड मध्ये किंवा पॅन कार्ड मध्ये झालेला असेल तर त्या ठिकाणी एक आहेत हे दाखवण्याकरिता मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं हे गरजेचं असतं. आणि जर तुम्ही कुठे नावामध्ये कागदोपत्री बदल केलेला असेल, म्हणजे तुम्हाला कागदोपत्रीच नावात बदल हवा असेल तर तुम्हाला तिथे सुद्धा मॅरेज सर्टिफिकेट कामी येतं. परंतु मॅक्झिमम महिलांना माझं सजेशन राहील, विवाहित महिलांना त्यांचं जे नाव अगोदरचं होतं माहेरचं त्याच नावावर त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स ठेवायचेत आणि त्याच नावावर पुढच्या सगळ्या प्रक्रिया या करायला पाहिजेत, जेणेकरून त्यांचे सगळे प्रश्न हे सॉल्व्ह होतील. आता कोणाचा दुसरा प्रश्न असा, कारण त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि त्याच ज्या कमेंट्स आहेत त्यांचा आन्सर आपण जे मोस्ट ज्यांचे प्रॉब्लेम आहेत ज्यांना लवकरात लवकर त्यांनी कमेंट करा आणि लवकरात लवकर कमेंट करा. वगैरे सर्व व्यवस्थित येत आहे का हे एकदा मला कन्फर्म करा. येत नाही आहेत आणि आपण 15 मिनिटच लाईव्ह करणार आहोत, त्यामुळे इतर विद्यार्थी मित्रांनी सुद्धा ही खबर काय प्रश्न असतील लाईव्हली जे खूप इम्पॉर्टंट आहेत ते लवकरात लवकर तुम्ही कमेंट करायचे आहेत, जेणेकरून ते सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर मात्र आपण असं तुमचं ऐकून घेणार नाही की तुम्ही म्हणाल मी खूप वेळा कमेंट केला आणि महत्वाचा प्रश्न होता परंतु रिप्लाय झाला नाही. कारण खूप जास्त उमेदवारांच्या खूप अडचणी आहेत आणि सगळ्यांच्या अडचणी ह्या सॉल्व्ह करणं हे तितकंच अवघड आहे. तुम्हाला पण म्हणजे माहित आहे की एखाद्या एवढ्या प्रश्नांचं उत्तर हे तितकं सोपं नाही आहे. तर पुढचा प्रश्न मॅम म्हणतात थँक्यू व्हेरी मच मॅम. त्यानंतर मॅडम माझं सेल्फ सर्टिफिकेशन झालं आहे तरी का. आता ज्या उमेदवारांचा ऑलरेडी सेल्फ सर्टिफिकेट त्यांना जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा सरळ नक्की युअर डॉक्युमेंट्स आर ऑलरेडी व्हेरीफाईड किंवा ऑलरेडी व्हेरीफाईड अशा स्वरूपाचा तुम्हाला मेसेज आहे. जे डॉक्युमेंट आहे किंवा तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये आहात, पवित्र पोर्टलवर तुमची सगळी माहिती हे व्यवस्थितरित्या फिलअप झालेली आहे. या उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चिंता करायची नाहीये. आता महत्वाचा मुद्दा दुसरा की ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलंय परंतु प्रिंट काढलेली नाही त्यांनी मात्र प्रिंट टॅबवर जाऊन आपलं प्रिंट काढायचंय. आता ते कसं काढायचं म्हणताल तर आपण त्यासाठी आजच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये सगळ्या प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप दिलेल्या आहेत. कृपया त्या स्टेप मध्येच तुम्ही फॉलो कराल आणि त्यानंतर इतर काही अडचणी आहेत त्या सुद्धा सॉल्व्ह होतील. ओके, प्रश्न घेऊया. मॅमचा आहे संस्कृत
तर संस्कृत साठीच्या व्हॅकन्सी आणि त्या विषयीची माहिती घेऊयात, कारण आता आपण अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न ज्यांच्यावर देणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण त्यांच्याकडे 8 ते 11 हाच टाइम टेबल आहे आणि उमेदवार हे फार, कारण त्यांचे फॉर्म हे सेल्फ सर्टिफाईड झालेले नाही या प्रक्रियेतून, म्हणजे पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेतून बाहेर आहेत. तर अशा उमेदवारांचे कृपया करून आपण प्रश्न घेऊया. तुम्हाला थोडासा वेळ द्या मला, मी सगळ्याच्या प्रश्नांचे उत्तर हे देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. जय सरांचा प्रश्न आहे, ऍप्लिकेशन रोल सिलेक्ट होत नाहीये. तर ऍप्लिकेशन रोल त्यांचं सिलेक्ट होत नाहीये ज्यांच्याकडे मेन म्हणजे काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही जिथून फॉर्म फिलअप केलेला आहे तो जिथून करत आहात म्हणजे लॉग इन, त्या ठिकाणी नेटचं कनेक्शनचा प्रॉब्लेम जर असेल तर तुमचं लॉग इन होणार नाही. लॉग इन होऊन मी म्हटलं व्हेरीफाईड वगैरे आलेलं आहे, ते ऑलरेडी सर्टिफाईड, फक्त प्रिंट जर नसेल तर प्रिंट काढायचे काढलेले आहे. व्हेरीफाईड सुद्धा येत आहे. आता त्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, सध्या बिनधास्त राहा. बाकीच्या आपण सगळं रेग्युलरली अपडेट. त्यानंतर भूकंप कट ऑफच्या बाबतीत आपण नंतर बोलूया. आता तुम्ही जी सध्या 8 ते 11चा तुमचा कालावधी आहे याच्यामध्ये फक्त सेल्फ सर्टिफिकेशन साठीच ओपन होता, जे तुम्हाला पूर्ण कालावधी दिलेला. आता महत्वाचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रवीण सरांचा सीटेट अँड टेट क्वालिफाईड टीचर साठीची माहिती मिळेल का? हो सर, तुमच्यासाठी मी असा वेगळा व्हिडिओ बनवते. कृपया आता थोडस मी का एक करते की खूप म्हणजे लेंदी कमेंट आहेत ते घेण्याचा प्रयत्न करते, कारण वेळ नंतरचा वेळ सुद्धा मला अनअकॅडमीवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी ते सुद्धा बरेच उमेदवार हे येत आहेत आणि ते सुद्धा आपल्या व्हिडिओची वाट पाहत आहेत. पुढचा प्रश्न घेऊया संदीप सरांचा. मॅडम टेटला 130 आपण हे चान्स वाले प्रश्न आहेत ना, त्यासाठी आपण वेगळं सेशन ठेवूया आणि त्यामध्ये मग मी हे प्रश्न घेते. तुम्ही याबद्दल थोडस वेळ द्या. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. आता आपण फक्त याच्याशी रिलेटेड क्वेश्चन घेऊया थोडेसे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकीचे जर आपल्याला वेळ मिळत असेल मध्ये तर ते सुद्धा प्रश्न घेऊयात. तर कोणीही असं मनामध्ये आणू नका की मॅडमनी माझा प्रश्न घेतलेला नाहीये. तर आपण जास्तीत जास्त ज्या उमेदवारांना अति जास्त गरज आहे सध्या लाईव्हच्या प्रश्नाच्या उत्तर मिळण्याची, त्यांचे प्रश्न आपण घेऊया. ओके. तर त्यानं आहे श्याम सरांचा 120 टीईटी फर्स्ट, मग नेटिव्हच्या जॉईनिंग. तर 137 मार्क नक्की मिळू शकते आणि चान्सेस सुद्धा पात्र असल्यामुळे सुद्धा. त्यानंतर पुढे आपण संदीप सर म्हणतात थँक्यू व्हेरी मच सर. मॅमचा प्रश्न आहे 120 आहेत मार्क्स, सीटी पेपर फर्स्ट पास आहेत, बीएड आणि कास्ट एनटीडी नॉन क्रिमिलियर नाही, झेडपीचे चान्सेस आहेत का? जर तुमचं नॉन क्रिमिलियर नाही तर तुम्ही एनटीडी मध्ये मोडत नाहीत आणि एनटीडी मध्ये मोडत नसल्यामुळे त्याचे जे फायदे घ्यायचे आहेत तुम्हाला ते मिळत नाहीत. आणि त्यातल्या त्यात तुम्ही महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट काढायला सुद्धा तुमचं उत्पन्न हे 8 लाखाच्या मध्ये असायला पाहिजे. पण ते जर 8 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न आहे जे तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नाही, म्हणजे त्याचा अर्थ तोच होत आहे. तर तुम्ही मॅडम डायरेक्टली सर्वसाधारण जेंट्स बरोबर कॉम्पिटिशन आहे, आताच मला तरी भाकीत करता येत नाही, थोडा वेळ द्या लागत असता. आणि त्याविषयीची प्रोसेस असताना आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये शेअर केलेला आहे. शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि आवश्यक गोष्टी या व्हिडिओमध्ये सुद्धा ते व्हिडिओ ऍड आहे, तर तो तुम्ही तिथून पाहून घ्या. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. सोनाली मॅमचा बीएडचं डिग्री सर्टिफिकेट नाही आहे, ते इम्पॉर्टंट असेल का भरतीच्या वेळी? बीएडचं डिग्री सर्टिफिकेट हो तुम्हाला, पण तुम्हाला मेन काय माहिती का की तुमचं जेव्हा पवित्र पोर्टलवर सिलेक्शनची यादी लागणार आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे, तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी 2 ते 3 वेळ देणार आहेत. मग त्यावेळेस तुमच्याकडे असणं हे नितांत आवश्यक आहे, कारण त्या टाइमला तुम्हाला लेटर निघणार आहे नंतरचं. मग तुम्ही विचार करू शकता की त्या डॉक्युमेंटचा काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला तिथून त्याच्या संदर्भात सुद्धा एक विस्तृत व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्हाला त्याचे की काही झालं तरी तुमचा सर्टिफिकेट हे नाही. ओके. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. ओके. तर पुढचा प्रश्न आहे रोहिदास सरांचा एमए डीएड 96 मार्क, एससी आहे,
कोणत्या वर्गाला पात्र आहे. मग तुम्ही सीटेट सेकंड पास असल्यामुळे 6 ते 8 या वर्गासाठी पात्र आहेत. लॉग इन करताना यू आर व्हेरीफाईड युअर बेसिक इन्फॉर्मेशन, यू कॅन नॉट लॉग इन. अंकुश सरांचा प्रश्न आहे, असा मेसेज येतो आहे. तर सर्टिफाईड असेल पण व्हेरीफाईड प्रिंट नसेल तर चालेल का? तर तुम्ही प्रिंट या टॅब मध्ये जाऊन प्रिंट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही उद्या त्यांनी तुम्हाला जी प्रिंट आहे ती मागणारच, तुम्हाला त्याच लागणार आहे. त्यामुळे मॅक्झिमम माझं तर तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही प्रिंट ही तुमच्याकडे ठेवा. ओके, पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न आहे, मॅम माझं एम.कॉम B.Ed झाले आहे आणि टेटला एकटी माहिती आहे म्हणून तुम्ही सगळ्याला दिशाभूल करत आहात. असं होता, कोणाचा कमेंट होता की तो सरळ माझं म्हणणं हे आहे की ती सादर करीत आहे. यामध्ये जे पॉइंट्स आहेत तुमच्या GRच्या मुद्द्यामध्ये लिहिलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पवित्र पोर्टलचं व्यवस्थित तुम्ही परत एकदा GR पहा. तुम्हाला वाटत असेल तर त्या GR मध्ये तुम्हाला सर्व माहितीही अवेलेबल मिळून जाईल. आणि जेव्हा कोणतीही भरती प्रक्रिया होत असते त्यासाठी एक लिखित स्वरूपाचा जो GR असतो आणि त्या संदर्भात जे जे बदल झालेले असतात तेच कन्फर्मली कामी येतात. माझ्या स्वतःची कोणतीही इन्फॉर्मेशन नाहीये, ही सर्व ऑफिशियली GR मधली इन्फॉर्मेशन आहे आणि तुमच्या सोल्युशन देण्याकरिता आपण बनवलेली आहे. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की जी ऑपरेशन आहे ऑफिशियली त्यामध्ये काही चेंजेस आहेत. मला संधी मिळेल का? हो, तुमचं SCBC कॅटेगरी पहिला असल्यामुळे चान्सेस जास्ती सगळं म्हणून सुद्धा सिलेक्ट होऊ शकता, कारण तिथे तुम्हाला असणारे ST कॅन्डिडेट जे आम्ही जर पेसा क्षेत्रामध्ये नाही आहात तरी सुद्धा तुम्हाला चान्सेस मिळू शकतात, कारण कॅटेगरी वाईज कट ऑफ लिस्ट हे वेगवेगळी असते आणि तिथे TET पात्र उमेदवार असणं आणि त्यातल्या त्यात टेट एक्झाम दिलेले उमेदवार अशी चाळणी लागणार आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया सविता पाटील मॅमचा. मॅम मला टेट मध्ये 78 आहेत, माझे SCBC काही चान्सेस आहेत का? तर सविता पाटील SCBC कॅटेगरी मधील उमेदवार आहेत ते फार आहेत, त्यामध्ये खूप जास्त मार्क असलेले उमेदवार आणि खूप टफ कॉम्पिटिशन आहे. तर माझं प्रांजळ जे प्रामाणिक आहे त्याच्यामध्ये मला तुम्हाला कुठलं म्हणजे म्हणायचं नाहीये की उगाच आपण सांगितलं आणि पुन्हा माझं मॅक्झिमम मत राहील की तुम्ही याच्यात फॉर्म करा, सगळं करा प्रोसिजर, परंतु तुम्ही त्यासोबतच आपल्या नेक्स्ट एक्झामचे म्हणजे तुमचं MA B.Ed आहे तर तुम्ही त्याबरोबरच आता नेक्स्ट TET क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 6वी ते 8वी चान्स आहे, 9वी ते 10वी चान्स आहे आणि तुमचं MA B.Ed आहे, 11वी 12वी सुद्धा चान्स आहे. तर तुम्ही चान्स कशाला वाया घालवता? आता येणारी जर ह्या एक्झाम वरून या एक्झाम वरून ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर पुढच्या भरती प्रक्रिया या दर 6 महिन्याला होणार आहे असा GR आहे शासनाचा. तर जे ही भरती प्रक्रिया असल्यामुळे इतकं याच्यामध्ये म्हणजे अडचणी आहे, त्या अडथळ्यांना पार पाडून ही भरती प्रक्रिया राबव. तर तुम्ही याबद्दल मला मान्य आहे की यामध्ये खूप वेळ लागत आहे, धन्यवाद करायलाच पाहिजे की संस्थेवर सुद्धा भरती ही पवित्र पोर्टलच्या गुणांद्वारेच होत आहे. तिथे पडाव आहे, परंतु तो पडाव हा इतर पेक्षा खूप चांगली पात्र असलेले उमेदवारच त्यांना सिलेक्ट उमेदवारांचीच निवड त्यांना करावी लागणार आहे. ओके, आता आपण जे जास्त महत्वाचे म्हणजे ज्यांचं लवकर आन्सर पाहिजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड त्यांचे घेऊयात. आपण अजूनही तुमचे प्रश्न नवीन नेक्स्ट सिरीज मध्ये नक्की घेऊयात जसं आपल्याला वेळ मिळेल तसा. ओके, तर नेक्स्ट प्रश्न घेऊया सविता मॅमचा. मॅम मला प्रिंटच मिळालेली पण आता तो सर्टिफाय झाला की नाही आहे का? आता तुमच्याकडे प्रिंट जी आहे त्यामध्ये मॅडम तुम्ही कृपया तो व्हिडिओ पाहून घ्या. शेवटी मी दोन्ही प्रिंटच्याकडची कोणती प्रिंट आहे ती एकदा कन्फर्म करा शेवटची. जर मी म्हटलं त्याप्रमाणे सर्टिफाईड प्रिंट असेल तुम्ही सर्टिफाईड आहेत, फक्त तुम्ही लॉग इन त्याच टाइमचं शेवट केलेलं असलं पाहिजे. सर्टिफाईड प्रिंट ठेवताल आणि अजून लॉग इन करून करताल आणि न प्रिंट काढतात ते फॉर्म तिथे सोडून अजून म्हणताल की माझ्याकडे सर्टिफाईड आहे. नाही, तुम्ही जेव्हा शेवटी लॉग इन केलाय आणि फॉर्म मध्ये अपडेशन केलेला आहे
त्यावेळेस त्यानंतर तुम्हाला परत सेल्फ सर्टिफाईड करून त्यावेळेसची सेल्फ सर्टिफाईडची प्रिंट असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला वाटेल की आज आपण क्लिक केलं आणि सोडून दिलं आणि नंतर त्यामध्ये थोडं अपडेट केलं, नॉन क्रिमिनल यस नो काही केलं आणि परत आपण लॉग आउट केलो आणि नंतर आपला फॉर्म ऑलरेडी पहिले तर सर्टिफाईड होता. तसं नाही होणार. त्यामुळेच हे प्रॉब्लेम येत आहे. आणि जो पुढचा कालावधी होता म्हणजे कालावधी तुम्ही 4 दिवस अलीकडे होता तो पुढे नेलेला आहे. कृपया करून ही गोष्ट करू नका आणि आपला फॉर्म चेक करा आणि व्यवस्थितरित्या भरून घ्या. ठीक. त्यानंतर पुढे आपण प्रश्न घेऊया. आता प्रतीक सरांचा प्रश्न म्हणजे म्हणणं आहे की मॅम भरती होईल की नाही, खूप लोक म्हणत आहेत शक्य नाही कारण काम खूप स्लो आहे. आता आपण ह्या गोष्टी म्हणजे खरं सांगितलं तर शासकीय पातळीच्या गोष्टी ह्या त्यांच्या अधिकाऱ्यांच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये असतात. आपल्या हातामध्ये काय आहे की आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थित करणे, फॉर्म फिलअप व्यवस्थित करणे, पुढची प्रक्रिया आली ती प्रक्रियेत अपडेट राहणे. कारण बरेच उमेदवारांनी तुम्ही अपडेट राहताय सर, परंतु काय प्रॉब्लेम असतो की त्यांनी फॉर्मच रजिस्टर केलं. आता तसे मी तुम्ही सुद्धा स्वतःहून पाहू शकता की कित्येक उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं ते तर सरळच प्रक्रियेतून बाहेर आहेत. जरी त्यांनी दिलेली आहे टीईटी पात्र आहे तरी सुद्धा आणि उद्या आणि ह्यांनी फॉर्म भरलेला नाही आपण अपडेट तुम्हाला ठेवलं कसं होईल. मग तुमच्या काही गोष्टी राहून जातील ना. आपण वेळच्या वेळी त्याचा अपडेट घेऊयात. निगेटिव्ह विचार करून तुम्ही तुमच्या मनाला निगेटिव्हिटी कशाला करून घेता. ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण समर्थ आहोत. सगळ्या गोष्टी आपण करायच्या, आपली चूक ठेवायची नाही फक्त की आपण कोणत्याही प्रक्रियेत उद्या चालून भरती झाली सगळी टाइम टू टाइम सगळं आणि आपणच मागे राहिलोत, आपलं व्हेरिफिकेशन प्रॉब्लेम आहे, कुठेतरी आपण प्रिंटच व्यवस्थित काढलेली नाहीये, कुठे आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलोय आपलं कुठे ए आहे कुठे ताई आहे कुठे असे आहे. मग ह्या गोष्टीवरून ते तुम्हाला सिलेक्ट करतील का? नाही ना. मग अपडेटेड राहायचा, नवीन जीआर आलेला अपडेट ठेवायचा. असंच वाटत असेल की खूप निगेटिव्ह वाटत आहे किंवा खूप यामध्ये असं तुम्हाला वाटत असेल तर सोबत एमपीएससीचे मी तर त्याचं सुद्धा तुम्हाला सांगत असते रेग्युलरली. आणि बरेच असे आपले फॉलोअर आहेत जे इथून सुद्धा टेटचा सुद्धा फॉर्म भरलेला आहेत आणि तिथे सुद्धा जाऊन एमपीएससीचा. तर माझं प्रांजळ सजेशन राहील की तुम्ही सतत करा आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता आपण फुलफिल आपली दुसऱ्या पण एक्झामची तयारी चालू ठेवायची. कुठेच आपण अडकायचं नाही, एकाच गोष्टीवर कुठल्याही अवलंबून राहायचं नाही. हे माझं प्रांजळ मत आहे. तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, परंतु ही गोष्ट खरी आहे. या जगामध्ये कोणत्याही एकाच संधीवर आपल्याला बसायचं नाही. आपण 100 संधी निर्माण करायच्या. त्या 100 संधीमध्ये तुम्ही स्वतः कुठे जास्तीत जास्त तुमचा फायदा आहे तिकडे तुम्ही वळायचंय. आता समजा जर ही भरती झालेली आहे आणि नेक्स्ट टेट एक्झाम लगेचच डिक्लेअर झाली, समजा बीएड झालेले आहात, समजा आता तुम्ही बीएड झालेले, भरती झाली, बीएड वरून सगळे भरून गेले आणि 6 ते 8 साठी लागलात. आता जर तुम्ही अभ्यास करीत आहात रेग्युलर मध्ये तर तुम्हाला तर तिथे सुद्धा तुम्ही एमए सुद्धा इकडे तुमचं ग्रॅज्युएशन चालू आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचा अभ्यास सुद्धा चालू आहे. तुम्ही दोन्ही केलं, 11वी साठी सुद्धा अप्लाय केलाय आणि त्यानंतर त्यांची प्रक्रिया आली, एक जाग आली आणि तिथे तुम्ही लागून गेलात. मग तुम्हाला परत आयुष्यात तेच करायचंय का? नाही ना. मग आपण काय करायचं, आपण अपडेटेड राहायचं, आपण सगळ्यात भारी राहायचं म्हणजे 1 नंबरला राहायचं. तुमच्याकडे जॉब ऑफर घेऊन दुसरे यावेत, तुम्ही त्यांच्याकडे जायचं नाही की मला जॉबला घ्या मला जॉबला घ्या. तुम्ही आपलं कामच गुणवत्तेवर इतकं छान करा की तुम्हाला सगळेजण घरी बसल्या तुम्हाला विचारायला यायला पाहिजे सर आमच्या इथे या, सर आमच्या इथे या, सर आमच्या इथे या. ओके. तर माझ्या कोणत्याही सबस्क्रायबरने आपल्या मनात निगेटिव्हिटी आणायची नाहीये. त्यांना कुठली तयारी असो, त्यांच्या कुठल्याही अडचणी असो, त्यांनी कमेंट बॉक्स संदर्भात तर त्या आपण नक्की सोडवण्याचा ऑप्शन हे करिअरचे सोबत ठेवा. एकाच ऑप्शनवर माझं सरळ प्रांजळ मत आहे. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे व्हिडिओ हा स्लो दिसत असावा तर त्यामुळे सुद्धा ते दिसत नसेल. तर आता तुमच्या काही अडचणी कृपया फास्ट मध्ये सांगा. आता आपण लाईव्ह हा ऑफ करणार आहोत 1 ते 2 मिनिटांमध्ये. म्हणजे फॉर्म रिलेटेड कोणीही राहू नये.
ज्याचं फॉर्मशी रिलेटेड अडचणी आहेत प्लीज तुमच्या अडचणी आताच कमेंट करून टाका, कारण मला नंतर परत वेळ मिळणार नाही. दुसऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा वेळ हा द्यावा लागतो, तेवढाच तुम्ही सुद्धा समजून घेऊ शकता. ओके. हा, सगळ्या माध्यमाच्या पोस्ट या निघण्याच्या शक्यता, म्हणजे यामध्ये सगळ्याच माध्यमाच्या पोस्ट निघतात. मराठी माध्यमाच्या, उर्दू माध्यमाच्या, सगळ्या माध्यमाच्या पोस्ट असतात. तुम्हाला फक्त व्यवस्थित कशी आहे, कुठे आपल्याला अप्लाय करायला पाहिजे, आपण कुठे आपले गुण आहेत, आपण म्हणजे काही 20% अनुदान, 50% अनुदान, अशा सुद्धा शाळा असतात. बघूनच ऑप्शन फिलअप करायचा आहे. तुम्ही जर ऑप्शनच चुकीचा निवडला तुमचं सिलेक्शन कसं होईल, म्हणून आपण अपडेट ठेवत आहोत. बाकीचे जण कोणी काही म्हटलंय की मॅडम एवढं व्हिडिओ देतात किंवा एवढा अपडेट का देतात, एवढ्यासाठीच की सगळ्याला आपल्याला अपडेट ठेवायचं आणि आपल्या चुकीमुळे आपल्याला मागे राहायचं नाही. बाकी गव्हर्नमेंटनं जरी एक्झाम घेतली नाही किंवा गव्हर्नमेंटनं जर भरती केली नाही तर त्याबद्दल मी तरी काय करू शकत नाही. पण आपलं काम आहे की आपण फक्त आपला प्रिफरन्स योग्य सगळ्या गोष्टी फिलअप करायच्यात. आपल्याला एक असा व्यक्ती बिल्ड करायचा, असे शिक्षक बिल्ड करायचे ज्याला गव्हर्नमेंटने पुढे होऊन म्हटलं पाहिजे की हे शिक्षक आमच्या शाळेवर पाहिजे म्हणजे पाहिजे, असं तुम्ही तुमचा स्टेटस निर्माण करा. हे माझं तुम्हाला राहील. ओके. त्यानंतर प्रश्न घेऊया आपण. प्रश्न आहे, मॅम एम.कॉम बी.एड आहे 105 महिला जनरल मधून होईल का? तर 105 जनरल मध्ये आहात तुम्ही आणि तुम्हाला मग नॉन महिला आरक्षण प्रमाणपत्र काढले का तुम्ही, आणि ते काढणं तितकंच गरजेचं आहे. कृपया ते करून घ्या, त्यानंतर आपले निर्माण होऊ शकतात. नाहीतर तुम्ही जर सर्वसाधारण मध्ये जर खूप अवघड होऊन जाईल, कारण तुम्ही जनरल म्हणतायत. महिला जनरल म्हणणं वेगळं आहे, पण जनरल मध्ये म्हणल्यावर सर्वसाधारण जेंट्स पण येणार, महिला पण येणार, ज्या नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत नाहीत, ज्यांचा वार्षिक उत्पन्न 8 लाख मध्ये बसत नाही आणि त्यांचं कॉम्पिटिशन खरंच खूप हाय आहे. सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन तर तिथेच राहणार जे बिचारे ज्यांना नॉन क्रिमिलियर नाही किंवा ज्यांचे खूप मर्यादा म्हणजे आर्थिक उत्पन्न जास्त आहे, ते सर्व त्या गटामध्ये मोडणार आणि ते सगळे हायेस्ट रेंजचे असणार आहेत. ओके. तर परासाठी कट ऑफ काय राहील तुमचा आवाज एक. ओके. प्रकल्पग्रस्तासाठीचा कट ऑफ हे आपल्याला येणार नाही, आणि कारण का बघा, प्रकल्पग्रस्त मला सध्या तरी माहित नाहीत. प्रांजळ तुम्हाला खरं तेच सांगू शकते, म्हणजे या येणाऱ्या भरती प्रक्रियेत तुम्ही ओके, पण तुम्ही कॅटेगरी वाईज तुमचा जो आहे ग्रस्त आणि ओपनचा प्रकल्पग्रस्त, तुम्ही दोन्ही पात्र असाल. पण जर तुम्ही ओपनचे म्हणजे ह्या एवढ्या इक्वेशन आहेत, तर या इक्वेशन मध्ये तुम्ही कुठे बसाल हे मला आताच कसं डेफिनेटली सांगता येईल. आणि मेन इक्वेशन राहिलंच आपलं की ऑफिशियल नोटिफिकेशनचा, ते येऊ देत, आपण त्यानुसार विचार करूयात. ओके. तर अजून तुमच्या काही अडचणी असतील ज्या फास्ट असं रिप्लाय पाहिजे, त्या कृपया नोंद करा. आता 2 मिनिटांमध्ये आपण व्हिडिओ हे करूया, एंड करूया, कारण आजच्यासाठी आपण एवढं घेऊया, कारण खूप बाकीचे सुद्धा कामे आपले पेंडिंग मध्ये आहेत. आपल्याला आदिवासी उमेदवार अभ्यास करीत आहेत, त्यांना सुद्धा त्यांचे प्रश्नसंच त्यांना अभ्यासामध्ये आदिवासी विकास विभागाची तयारी करिता आवश्यक काय करावं. टेटचा फॉर्म भरलाय, त्या फॉर्मची शेवटचा दिनांक टायमिंग मध्ये तुम्ही बीएड पात्र होता का ते पहा, आणि जर त्याच रिलेटेड तुम्हाला कॉलेजमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून काही प्रूफ मिळत असेल तर शकता, परंतु तुम्हाला त्या दिनांकाच्या अगोदरच पात्र असणं गरजेचं आहे रूल्स अँड रेग्युलेशन नुसार. आणि मग त्यानंतर जर तिथे तुम्हाला काही ऑप्शन त्यांनी सजेस्ट केले तर तुम्ही ओके. तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्वपूर्ण असे प्रश्न आणि हे त्यांचे सोल्युशन घेण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन सोनवणे सर म्हणतात 6 वर्षापासून सर्व्हिस चालू आहे. तर जे तुमची सर्व्हिस कंटिन्युएशनचं म्हटले ना तुम्ही, ओके. आता मेन म्हणजे मी त्याच्यावर एक GR ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट आहे, पहा तुम्ही. शासन निर्णय मध्ये जा आणि नियमित शिक्षक करिता असलेला GR शिक्षक म्हणून सेवेमध्ये रुजू होताना म्हणजे कंटिन्युएशन साठी अजून काही त्या संबंधाचे माहिती असेल तर म्हणजे मला ते तुम्हाला लगेचच त्याबद्दल माहिती सांगता येईल, कारण तुम्ही केलेली आहे यासाठी. आणि सर्व्हिस कंटिन्युएशनचा सुद्धा काय असतो, जर तुम्ही आज प्राथमिक शिक्षक म्हणून लागलात या भरतीमध्ये आणि नेक्स्ट स्टेट मध्ये तुम्ही एक्झाम दिली, तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून लागलात, पण तुमची हे जे आहे म्हणजे कालावधी शिक्षण सेवक ते तिथे धरत नाहीत. ते कसं धरतात, जर तुम्ही समाज कल्याण मध्ये लागलात समजा एका ठिकाणी
आणि खूप लांब लागलात आणि उद्या तुम्ही टेट एक्झाम दिली आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये लागलात मार्क्स चांगले घेऊन, तर ते काय करणार, तिथली तुमची शिक्षण सेवा कालावधी जे तुम्ही त्या सेम पदासाठी होतात ते त्यांनी इकडे धरणार. परंतु जर तुम्ही 1 ते 5 पासून 6 ते 8 करिता जात आहात, ओके, वरच्या पदावर चाललात ना, तर तिथे धरणार नाही. तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. आणि त्या GR जो आहे, मी ऑलरेडी ते खूप डिटेल इन्फॉर्मेशन आहे सर्व्हिस कंटिन्युएशन, ते तुम्ही एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि मग दुसरी कमेंट करा. ओके, तर अशा प्रकारे अत्यंत महत्व आपण क्वेश्चन हे घेतले. काही गोष्टी या आपल्याला सुद्धा अजून माहित नाही, क्लिअर करणं तितकंच गरजेचं आहे. तुम्हालाही माहित आहे की ही फर्स्ट जी अशा पद्धतीची एक्झाम झालेली आहे ऑनलाईन शिक्षक भरतीची, आणि ही प्रक्रिया किती लेंदी प्रक्रिया आहे हे तुम्ही सुद्धा समजून घेऊ शकता. यामध्ये किती खाचखळगे शासनाला सुद्धा आलेले आहेत आणि शासन निर्णय सुद्धा किती प्रमाणात वर खाली बदललेले आहेत. तर आपल्याला एकच काम करायचं आहे की रेग्युलर अपडेट राहायचं आहे. नवीन शासन निर्णय काय आलेला आहे त्यावर लक्ष ठेवायचं आहे, त्यामध्ये काय चेंजेस आलेत. बघा, गेल्या वर्षीपर्यंत ज्या उमेदवारांनी एमपीएससी मध्ये फॉर्म भरला होता, महिला उमेदवारांनी, त्यांच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात कास्ट मधून ज्यांनी फॉर्म भरलेला होता आणि ओपन मध्ये जागेसाठी त्यांना घेतले जात नव्हते, प्रॉब्लेम होते, त्यामध्ये खूप सफर करावं लागलं होतं. तर अशा निर्णय आहेत, यामध्ये ज्या बदल होतात ते आपल्याला अपडेट राहणं हे गरजेचंच आहे. तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करीत असाल तर. मित्रांनो, आशा करते आज मी अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न जे सगळ्यांचे खूप जास्त आज त्यांना आन्सर पाहिजेच ते कमेंट त्यांचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी रजा घेऊ इच्छिते, कारण खूप वेळ मी म्हणजे कंटिन्यू बोलत आहे, त्यामुळे सुद्धा आणि इतर गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला अपडेटेड राहायचं आहे. बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला पोस्ट करायच्या आहेत. आणि तुमच्या सगळ्याचं धन्यवाद, तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये लाईव्ह आलेला आहात त्याबद्दल. आणि जर तुमचे याच्यानंतर सुद्धा काही अडचणी असतील ज्या आपण शेअर म्हणजे यामध्ये घेतल्या नाहीत, तर या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा आणि आपण त्या सॉल्व्ह करण्याचा सुद्धा नक्की प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमच्या अधिकाधिक ज्या शिक्षक विद्यार्थी मित्रांना इतरही जे अभ्यास करण्यासाठी उत्सुक आहेत, एज्युकेशनल सगळी माहिती ज्यांना, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला मात्र शेअर करायला. धन्यवाद.